या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता भाजपामध्ये महापौर कोण याची एक चर्चा रंगताना दिसून येते. यामध्ये काही नावं प्रकर्षानं समोर येत आहेत, पण नेमकी संधी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण होऊ शकतो सोलापूरचा महापौर, पाहूयात हा विशेष वृत्तांत. भाजपनं पालिका निवडणुकीत मोठं यश मिळवलं. एकूण 87 सदस्य निवडून आले आहेत. यात नवीन 60 चेहरे पालिका सभागृहात दिसून येतील. येत्या दिवसात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान आता याच महापौर पदाच्या मोर्चे बांधणीला पक्षात सुरुवात झाल्याचं दिसून येतं. पालिकेतील सध्याचं चित्र पाहिलं तर आमदार देवेंद्र कोठे यांचे तब्बल 40 समर्थक निवडून आलेत. त्या खालोखाल आमदार विजयकुमार देशमुख यांना मानणारे 25 नगरसेवक निवडून आले, तर आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांचे समर्थक नगरसेवक सभागृहात पाहायला मिळतील. यातून महापौर पदाची संधी नेमकी कोणाला याची उत्सुकता दिसून येते. महापौर पदासाठी अनुभव आणि अभ्यास अशा गोष्टींचा निकष भाजपकडून लावला जाईल. सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न देखील होईल. यापूर्वी महिला आरक्षण असल्यानं महिला राज दिसून आला होता. आता पुरुष मंडळींचं लक्ष आरक्षण सोडतीकडे. यात चुरसही पाहायला मिळेल. पालिकेत आता कोठे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. पैकी महापौर पदासाठी विनायक कोंड्याल पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पालिकेच्या कारभाराचा त्यांना दांडगा अनुभव आहे. मेघनाथ येमूल यांच्या नावाची चर्चाही आहे. आता हे दोघेही आमदार देवेंद्र कोठे समर्थक आहेत. त्यातही विनायक कोंड्याल हे देवेंद्र कोठे यांचे भाऊजी देखील आहेत. दुसऱ्या बाजूला अनुभवाच्या जोरावर आमदार पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानले जातात. अशाच आधारावर आणखीन एक नाव समोर येतं, ते म्हणजे नरेंद्र काळे यांचं. दुसऱ्या वेळेस ते पालिकेत पाऊल टाकत आहेत. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. स्वच्छ प्रतिमा आणि पालिकेतील कामाचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू ठरते. एकूण चित्र पाहिले तर महापौर पदासाठी उमेदवार निवडताना आमदार मंडळींचा समन्वय महत्वाचा ठरणार आहे. जी नावं समोर येत आहेत त्याचबरोबर ते कुठल्या गटातील याचीही चर्चा होते. आताची परिस्थिती पाहता कोठेंचे उमेदवार देशमुखांना चालणार का आणि देशमुखांच्या उमेदवारांना कोठेंची साथ मिळणार का हा मुख्य सवाल आहे. महत्वाचं म्हणजे मोठं यश मिळवून देखील सत्तेचा सोपान चालवणं भाजपसमोरचं आव्हान असणार आहे का.